खरं तर माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी विकसित भारताचा संकल्प केला आणि माननीय देवेंद्रजींनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला। खरं तर विकासाला लोक जुळायला तयार आहे। आता लोकांना वाटतंय की डबल इंजिन सरकार महाराष्ट्राला पुढे नाही, उत्तर महाराष्ट्राला पुढे नाही। 2014-19 मध्ये ज्या पद्धतीने आम्ही काम केलं त्या पद्धतीचं काम आम्ही पूर्ण करू। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोक आता भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याकरता येतात आहे। मला वाटतं की अजून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते येतील आणि ज्या नेत्याला वाटतं की भाजपासोबत काम करायचं नेते येतील। सर, आपला महायुती सरकार असताना महायुती सरकार सोहळाचा नारा दिला आहे। उत्तर जेव्हा महानगरपालिका आहे महायुती पोलीसला सोहळा करणार। आता गिरीश महाजन भाषण बोलतात की गिरीश महाजन जसे बोलले की ज्या ठिकाणी स्थानिक लेवलला जे जे शक्य आहे, जसं राष्ट्रवादी काँग्रेसचं म्हणणं काय, एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेचं म्हणणं काय, भाजपाचं म्हणणं काय, एकत्रित बसून काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होतील, काही ठिकाणी युती होईल। पण आम्ही महाराष्ट्राच्या कोर कमिटी निर्णय घेतलेला आहे की महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या महायुतीमध्येच लढणार आहोत असा निर्णय कोर कमिटी घेतलेला आहे। पण स्थानिक लेवलला काही गोष्टी एकदा अभ्यास करावा लागतील आणि पुढे जावं लागेल। सर, आपला पक्ष एवढा मोठा आहे की जर मी तुटलं तरी सर्व विरोधक वाहून जातील असं वक्तव्य रावसाहेब दानवेंनी केलेलं आहे एका पक्षाच्या बैठकीत। नाही, मला तर असं बोललेलं आठवत नाही। संदर्भातला विषय का पेंडिंग राहतोय? खडसे संदर्भातला विषय त्यांच्या पक्ष प्रवेशाची सातत्याने चर्चा होती। सध्या कुठलीही चर्चा एकनाथराव खडसे साहेबांच्या पक्ष प्रवेशाची नाही, कुठलीही चर्चा त्यांनी आमच्यासोबत केली नाही, आम्ही केली नाही आहे। त्यामुळे हा विषय सध्या बंद आहे। घर वापसीची तयारी करतात, त्यांना घेतलं जाणार का घर वापसीमध्ये? काही ठिकाणी ज्या लोकांनी बंड पुकारलं किंवा मैत्रीपूर्व लढले अशा ठिकाणी त्यांची इच्छा आहे की माननीय देवेंद्र फडणवीस सरकारच्या माध्यमातून होणारे विकास कामं समाजापर्यंत पोहोचवायचे। त्या ठिकाणी छोटे कार्यकर्ते त्यांची विनंती आहे की आम्हाला मुख्य प्रवाह द्या। खऱ्या अर्थाने आमची एक शिस्तभंग समिती आहे, त्या शिस्तभंग समितीकडे हा प्रश्न जातो। त्यावर छोट्या मोठ्या विषयाकरता आम्ही तीनही पक्ष एकत्रितपणे विचार करतो। कारण जेव्हा आम्ही कुठल्याही कार्यकर्त्याला पक्षप्रवेश देतो तेव्हा हे ठरलं आहे की तिन्ही पक्षाचे नेते बसून त्यामध्ये कुणाला हार्मफुल होणार नाही याची काळजी घेतो आणि त्यानंतर पक्षप्रवेश तिन्ही पक्षामध्ये होत आहे। कक्षामध्ये येणार आता माहिती अधिकार कायद्याच्या खाली येणार। मला हलक्यात घेऊ नका हा इशारा नेमका कोणाला आहे, फडणवीसांना की उद्धव ठाकरेंना? नाही, मला एकनाथ शिंदेजी काय बोलले माहिती नाही, कारण मी प्रवासामध्ये आहे। नक्कीच एकनाथ शिंदेजी महायुतीबद्दल असं बोलू शकत नाही। एकनाथ शिंदे प्रगल्भ नेते आहेत। महायुतीच्या कुठल्याही व्यक्तीबद्दल किंवा पक्षाबद्दल एकनाथ शिंदेजी असं बोलू शकत नाही, कारण त्यांनी या राज्यामध्ये महायुती पुढे नेली आहे आणि पुढेही महायुती एकनाथ शिंदेजी आम्ही सर्व म्हणून पुढे नेणार आहोत। एकनाथ शिंदेजी असे बोलले असते तर ते महायुती संदर्भात कधीच बोलू शकत महायुतीच्या योजनांवर ताशेरे उठलेले आहेत, तुम्ही कसं पाहताय? लाडके बहीण असेल किंवा कोर्टात काही जर मांडायचं तर पुन्हा मांडू, पण माननीय उच्च न्यायालय असेल किंवा माननीय सुप्रीम कोर्ट असेल, जे आम्ही सबमिशन करू ते खऱ्या अर्थाने या राज्याची आर्थिक स्थिती का गरज आहे लाडक्या बहिणींना मजबूत करण्याची, उद्याच्या काळात सक्षम महाराष्ट्र घडवायचा असेल तर आम्हाला लाडक्या बहिणींना अजून त्या ठिकाणी सक्षम करावं लागेल। घर सक्षम करायचं असेल तर लाडक्या बहिणींनाच आर्थिक मजबूत करावं लागेल आणि म्हणून घराची सक्षमता, राज्याची सक्षमता ही आमच्या बहिणींना मदत करून होईल म्हणून योजना तयार केली आहे आणि पुढच्या काळात जर कोर्टात काही असेल तर आम्ही त्याचं उत्तर देऊ। रायगड आणि नाशिकचा पालकमंत्री तिढा का सुटत नाही? लवकर सुटेल, आपल्याला चांगली न्यूज येईल।